गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. तर आज आहे बुधवार. आज जरा इच्छा नव्हती जिमला जायची, कारण काल क्रिकेट मॅच हे ते दमलोय मी जरा. म्हटलं थोडंसं काहीतरी करून येऊ, कार्डिओ वगैरे लाईट वर्कआउट करू, फ्रेश पण वाटेल जरा. जिम याच्यासाठी नाही की बॉडी बिल्डिंग वगैरे, थोडंसं फिट राहायचं. काल पाणीपुरी आपण हेल्दी अनहेल्दी खातच असतो, थोडी एक्सरसाइज केली की ते बॅलन्स होऊन जातं. आता घरी जाऊयात. काल जे दुखापत झाली क्रिकेट खेळताना, आता त्याला सांगितले 15 दिवस रेस्ट करायची, घरी बसून हलवायचं नाही पाय. तर बघा एका मॅचमुळं काय काय झालंय. चला वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण हलता नाही येणार, काय नाही किती अवघड होऊन बसलं आहे. त्याच्यामुळं फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, तुमचे हाडं स्ट्रॉंग पाहिजेत, हेच आपल्या हातात आहे, दुसरं काही नाही आहे. अंडी, दूध हे सगळं खाल्लं पाहिजे आपण. परत तुम्ही म्हणाल की सांगितलं नाही मला, कमी पोहे बनवायची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि प्रियांकाने सांगितले कमी हळद टाकायची. आता बघू कसं होतं. दूध झाले का अंडी? हा झाले असतील, मला वाटते किती नाव होतं नाही ठेवू का? हां बघा मित्रांनो, ब्रेकफास्ट करू. इथं आपला ब्लॉग चाललेला आहे अन्नप्राशनचा. तुम्ही बघितला नसेल तर पटकन जाऊन बघा. ब्रेकफास्टमध्ये आहे पोहे आणि बॉइल्ड एग. हे बघा मित्रांनो, इथं प्रियांकाने एक पार्सल ऑर्डर केलं होतं, ते आलं. पटकन त्याचं अनबॉक्सिंग करून टाकू. जे आहे बाळाला खाण्यासाठी फ्रूट्स वगैरे. 6 months दिले इथं. हे बघा, तर हे आहे लव लॅब. ह्याच्यात तुम्ही काहीतरी फळं टाकून तिथून ज्यूस बाहेर येतं आणि ते चावत बसतं बाळ. आणि हे काय छोटंसं, हां अच्छा, हे 2 आहेत, म्हणजे याच्या आत एक आहे आणि इथे एक आहे. म्हणजे याच्यात फळं टाकायचे आणि परत आत टाकायचे, म्हणजे 2 आहेत. हे आतमध्ये एक आहे आणि इथे एक आहे. हे बघा असं प्रॉडक्ट आहे. हे काय प्रमोशन वगैरे काही नाही आहे, जस्ट हेल्प आहे. पॅरेंट्स म्हणून आम्ही ज्या गोष्टी नवीन फेस करतोय ना, ते तुम्हाला फक्त सांगतोय. म्हणजे प्रमोशन असतं तर मग हे ब्रँडचं नाव हे बघा मित्रांनो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ ब्रँड कोणता घ्या तुम्ही, काय त्याला आम्हाला काही फरक पडत नाही. आमचं जे सांगायचं काम होतं ते सांगितलं. आता यूज केल्यानंतर बघू किती युजफुल येते. त्याच्यात आपण केळी, स्ट्रॉबेरी काय पण टाकू शकतो, म्हणजे बाळ ते असं चावत राहतं. 6 महिन्याच्या पुढं यूज करू शकतो ते. अनबॉक्सिंग केलंच आहे तर पूर्णपणे करून टाकू. हे बघा, हे रबरचं आहे आणि याला छोटे छोटे होल आहेत, बघू शकता तुम्ही. म्हणजे याच्यात आतमध्ये टाकायचं, बाळाने चावलं की त्याचा ज्यूस बनणार आणि तो बाहेर येणार. असं आहे ते बेसिकली. याला कवर आहे, प्लास्टिक आहे थोडंसं, एवढं काय हेल्दी नाही आहे ते. प्लास्टिक नेहमी हार्मफुलच असतं. हे बघा, या सिलिकॉन आहे का, चांगलं असतं का? हे बघा, असं ओपन होतं आणि असं लावून घ्यायचं आणि इथं पकडायला हँडल आहे तुम्हाला. ह्याच्यात टाकायचे फ्रूट्स, केळी वगैरे, आणि हे लावून घ्यायचं. केळी, स्ट्रॉबेरी. मित्रांनो, आई बनवती तर सांडग्याचं पीठ मळती. लाईट लावू. सांडगे बरेच लोकांना माहिती आहे, ज्या लोकांना माहीत नाही त्यांना बनवल्यावर दाखवतो. कोणतं पीठ आहे, कोणत्या डाळीचं? मटकी, हरभरा, मूग. आणि ह्याच्यात काय काय टाकायचं आता? 1 किलो आणलं दळून. आता लहान बाळ आहे म्हणून मला टाइम नाही म्हणून या
थोडंच आणलं का? अर्धा किलो घेतलंय. म्हणजे आता अर्धा किलो घेतले करायला. हे 4 चमचे. लाल तिखट, हळद, अजून मीठ. आणि हे काय कसलं वाटण? लसूण आणि ओवा आहे. बस एवढंच. हे चवीनुसार मीठ आणि लसूण आणि ओवा. अजून काय नाही मग एवढंच टाकायचं. एवढंच पाणी टाकून मळायचं. पाणी टाकून मळायचं आणि अर्धा तास भिजून द्यायचं. थोडं बाळाचं उडकाचं मग बाळ झोपी गेलं का एवढं तोडायचं. आज अर्धा किलो, उद्या अर्धा किलो. ठीक आहे. प्रियंकाचं काम आहे ना, मग मला एकटीला लावायचं. चला आता मला ऑफिसला जायचं नाही तर प्रोसेस पण दाखवली असती. तर बघू प्रियंका फ्री असेल तर रेकॉर्ड करेल. सांडगे कसे बनवतात बनवल्यावर दाखवू, नाही तर आपण संध्याकाळी आले. चला मित्रांनो आता ऑफिसला जाऊयात. तर आता वाजलेले आहेत 11:30. ॲज युजल आपण थोडंसं लेट चाललो आहे. आज काही नाही दिवसभरात. आज आपलं काम करायचं आहे आणि घरी यायचं आहे. मित्रांनो झालेलं आहे इथं रोडचं काम. आता कंटिन्युअस रोड झालेलं आहे. लोक आता हे साईडला काहीतरी करतील टेम्पररी असं वाटते, जसं आपण कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं. तर मित्रांनो आज तुम्हाला एक IT मधले एक गोष्ट सांगतो. बिझनेस चेकआउट. आता जे लोक IT मध्ये त्यांना माहिती असेल, ती मला थोडीशी चांगली वाटली. रिअल लाईफशी निगडीत ही गोष्ट. आपण समजा बँकेत गेलो ना, तर तिथं कसं असतं, आपण पैसे काढले, समजा विथड्रॉवल स्लिप भरून पैसे काढले, तर तिथं लिहिलेलं असतं की काउंटरवरच पैसे मोजून घेणे असं लिहिलेलं असतं. नंतर आम्ही त्याला जबाबदार नाही. हीच कन्सेप्ट आहे आमच्याकडं. त्या दिवशी आम्ही डिप्लॉयमेंट केलं, त्यानंतर एक प्रोसेस असते बिझनेस चेकआउट. त्या लोकांना सांगायचं बाबा आम्ही डिप्लॉय केलं आहे, चेक करून घ्या आणि आम्हाला मेलमध्ये लिहून द्या, सगळं व्यवस्थित चालतं आहे. नंतर आम्ही काय ऐकून घेणार नाही. त्या कन्सेप्टला बोलतात बिझनेस चेकआउट. मोठीची गोष्ट आहे पण महत्त्वाची आहे, कारण अशा गोष्टी आपण सगळीकडं अनुभवत असतो की बाबा फ्रॉड होतात बँकेत, असं तसं. पैसे लोक मोजून नाही घेत आणि नंतर घरी आल्यावर कळतं की चालेल पैसे कमी आहे किंवा जास्त असल्यावर कोण सांगणारच नाही. पण कमी असलं तर बाबा तिथल्या तिथं सांगायचं ते चालत नाही, एवढे कमी आहेत पैसे. तर ही कन्सेप्ट चांगली आहे, त्यामुळे मला वाटलं तुमच्याशी शेअर करावं. तर आजचं आहे IT रिलेटेड गोष्ट. ही बाकीच्या फील्डमध्ये पण असेल, त्याला वेगवेगळी नावं असतील. आमच्या इकडं बिझनेस चेकआउट किंवा टेक्निकल चेकआउट्स असं म्हणतात. A few moments later. मित्रांनो आता वाजलेले आहेत 7:30. घरी चाललो आहे मी. आज आपलं काम झालं आहे. कॉल आहे पण आपण तो मोबाईलवर घेऊ. आज आपल्या ऑफिसमध्ये होतं फायर ड्रिल. आता फायर ड्रिल काय असतं की बाबा ऑफिसमध्ये आग लागली तर काय करायचं. त्या केसमध्ये लिफ्ट वापरायचं नाही, जिन्याने खाली उतरायचं. 10व्या मजल्यावरून आम्ही आज पहिल्यांदा खाली आलो आहे, एकदम ग्राउंड फ्लोअरला. तर ग्राउंड फ्लोअरला पण नाही, ग्राउंडपासून खाली 4 मजले आहेत, म्हणजे 10+4 14 फ्लोअर आम्ही उतरून आलो आहे खाली. तर तेच असतं की ते दाखवतात खाली आग लागली तर असं यायचं, या दरवाजाने यायचं आणि मग डेमो देतात की आग लागली तर हे फायर एक्सटिंग्विशर वापरायचं, असं करायचं तसं करायचं. तर असं आहे सगळं. डेमो द्यावा लागतो मध्ये मध्ये, नाहीतर लोक विसरून जातात. आणि एक गोष्ट चुकीची वाटते मला याच्यात की हे आधीच 2 दिवस मेल येतात की बाबा 26 तारखेला फायर ड्रिल आहे. असं नाही करायला पाहिजे. ते काही सांगून नाही लागत. त्यामुळे हे डेमो वगैरे असतात ना, ते रिअल व्हायला पाहिजे. पण त्यांचं पण असेल काहीतरी डिपेंडन्सी, कारण बरेच लोक आमचे कॅबने जातात, मग त्यांना ते मॅनेज करणं हे धावपळ होते. त्यापेक्षा थोडंसं काय म्हणतो आपण, ॲटलिस्ट लोकांना माहिती तरी होईल काय करायचं. मग काय लोक त्याच्या आधीच घरी निघून जातात. मला आज उशिरा यायचं होतं, त्यामुळं मग मला बिल्डिंगमधून खाली यावंच लागलं.
ते करावं लागतं त्यांना. सेफ्टी डिपार्टमेंटचं असतं हे काम. हे बघा मित्रांनो, वडे बनवलेले आहेत आईने, सांडगे मस्त झालेत. हां फोटो नाही काढला, ठीक आहे जाऊ दे, मस्त झाले. सांभाळतो बेबी. काय रे आम कपडे चेंज करून आलो. तर मित्रांनो, जेवण करून आलेलो आहे आम्ही. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. प्रियांकाचं काम चाललं होतं, प्रियांकाने काही कंटेंट दिला नाही आज. तर व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.